नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, तुमच्या आग्रहाखातर आणि तुमच्या प्रेमापोटी आपण तुमच्यासाठी सेवक या पोस्टसाठी उमंग ही जी बॅच आहे कृषी घटक स्पेशल घेऊन आलेलो आहोत. तर यामध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज जे असणार आहे, तर आपल्या संकल्प एज्युकेशनचे एक प्रख्यात ॲग्रिकल्चरचे टीचर जे आहेत प्रशांत ढोले सर, तर ते सुद्धा आपल्याला या बॅचमध्ये ॲग्रिकल्चरचा पार्ट कव्हर करताना दिसतील. तर मी प्रशांत सरांना या ठिकाणी विनंती करतो की प्रशांत सरांनी इथून पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत की बॅचमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी घेणार आहोत आणि कोणकोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने आपण समोर आपली जी बॅच आहे ती नेणार आहोत, तर प्रशांत सर इथून पुढच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रशांत सर घेतील. प्रशांत सर. थँक्यू सतीश सर. आपली कृषी घटक जो सब्जेक्ट आहे कृषी सेवक याला, जो की आपला जवळपास 60 क्वेश्चन्स आणि 120 मार्क आहेत. त्याच्यामुळे वेटेज खूप जास्त असल्यामुळे ही जी बॅच असेल बऱ्याच जणांची मागणी होती की IBPS कडे ही एक्झाम आहे. आता ही एक्झाम TCS घेईल की IBPS घेईल याची आत्ता तरी आमच्याकडे माहिती नाहीये. पण मागचा जो काय पॅटर्न असेल तो IBPS ने घेतलेला आहे, तर बऱ्यापैकी चान्सेस आहेत की या वर्षी सुद्धा IBPS कडेच ती राहील. आणि जर IBPS कडे जर राहिली तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या वर्षी IBPS AFOचा जे स्टडी करणारे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचं जास्त सिलेक्शन आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये जे ॲग्रिकल्चर AFOचं तयारी करतात ते ठीक आहे, परंतु जे डिप्लोमा असेल त्या डिप्लोमावाल्यांनी काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की सर, जे काही IBPS AFOला तुम्ही शिकवताय, मी असेल सतीश सर असतील, परंतु याचा फायदा आम्हाला होईल डिप्लोमावाल्यांना, तर अशी एखादी बॅच तुम्ही लॉन्च करा. तर ही जी बॅच असेल ही आपण आज लॉन्च करतोय, त्याचं नाव आहे उमंग कृषी घटक तर या बॅच मध्ये काय काय असेल या सगळ्या गोष्टी आपण इथं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की या बॅचची फी असतील, याचे फीचर्स असतील, या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल जे काय तुमचे लेक्चर्स असतील ते तुम्हाला 1 तारखेपासून तिथं दिसतील. पहिले डेमो लेक्चर होतील आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही ऍप मध्ये लेक्चर्स तुमचे तिथून पुढे होतील तर या बॅच बद्दलचे कोणकोणते फीचर्स असतील हे आपल्याला पाहायचंय. तर पहिलं म्हणजे ही जी बॅच असेल कृषी सेवक 2025-26 ही नवीन आपण कृषी घटक, फक्त कृषी घटक याच्यासाठीच आपण ही बॅच लॉन्च केली. ही जी बॅच असेल ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल, म्हणजेच तुम्ही जोपर्यंत तुमचा पेपर असेल तोपर्यंत ही बॅच तुमच्याकडे राहील. ज्या दिवशी परचेस करताल तेव्हापासून ते पेपर पर्यंत. तर हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजेच तुम्ही जर लाईव्ह लेक्चर जर नाही पाहू शकला तर तुमचं रेकॉर्डेड त्या दिवशीचं लेक्चर तुम्हाला पाहता येईल याची जी फी असेल ही फी फक्त 1000 रुपये ठेवलेत. याच्यात मध्ये तुमचे सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतील, ते मी पुढे सांगतोच, पण फक्त 1000 रुपये, याच्यावर कुठल्या प्रकारचं GST वगैरे काहीच नाही, फक्त 1000 रुपये तुमची फी असेल दुसरं, जर काही अडचण जर आली तर हे नंबरवरती, आणि सतीश सरचा पण नंबर मी देतो, तर या नंबरवरती डायरेक्टली फोन करू शकतात. आता याच्या पुढे गेल्यानंतर नेमकी या बॅचचे फीचर्स काय असतील. आता याच्यामध्ये मेजर आणि मायनर सब्जेक्ट आपण इथं कव्हर करतो. आता झालं असं की IBPS ने हा पेपर घेतल्यामुळं आपल्याला जो काही नोटिफिकेशन आलतं कृषी सेवकचं, याच्यामध्ये जो सब्जेक्ट दिलेले आहेत आपल्याला, त्या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला ॲग्रिकल्चरचं जसं की करंट अफेअर्स असेल त्याचे पण प्रश्न दिसलेले आहेत काही क्वेश्चन्स आपल्याला थोडेसे सिलेबस मध्येच दिसले जो दिलेला आहे त्याच्यामधले, पण ते IBPS AFOच्या लेवलने दिसले. म्हणून मेजर आणि मायनर असे दोन्ही सब्जेक्ट आपले तिथं कव्हर केले जातील. दुसरी महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे करंट अफेअर्स. मी मागचा पण व्हिडिओ बनवलाय, त्याच्यातले क्वेश्चन्स काही दाखवले होते तुम्हाला. आता याच्यामध्ये होतं असं की महाराष्ट्र स्टेटचा हा पेपर आहे. मग महाराष्ट्र स्टेटचा जर पेपर जर असेल तर महाराष्ट्राच्या स्कीम येतील असं नाही. त्याच्यामध्ये सरळ सरळ उल्लेख केलेला आहे केंद्रीय कृषी योजना ज्या असतील त्या सुद्धा योजना तुम्हाला तिथं विचारल्या जातील. महाराष्ट्राच्या त्या योजना असतील त्या तर आपण कव्हरच करणार आहे, परंतु त्याबरोबर आपण ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना असतील त्या सुद्धा तिथं कव्हर केल्या जातील. म्हणजेच ॲग्रिकल्चरचं करंट अफेअर्स हा सुद्धा पार्ट तिथं होऊन जाईल. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे टेलिग्राम सेशन आता जे पेड मुलं आहेत आपली त्यांना तुम्ही विचारू शकता, जे ॲग्रिकल्चर AFO साठी आपल्याकडे दररोज आपलं टेलिग्राम सेशन चालतं एका टॉपिक वरती आपण 50-50 क्वेश्चनचं टेलिग्राम सेशन घेतोय. फक्त एका क्रॉप वरती, हे लक्षात ठेवा, एक क्रॉप आहे त्याच्यावरती आपण 50-50 क्वेश्चन्स आपण तिथं सेशन घेत असतो. हे दररोज क्वेश्चन्स चालतील. त्याच्यानंतर येतो त्याच्यामध्ये डेली लेक्चर्स, म्हणजे आपण जे काही बॅच लॉन्च करणारे 1 तारखेपासून लेक्चर स्टार्ट होतील ते तुमचे डेली लेक्चर चालतील जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही तोपर्यंत दुसरं डाऊट क्लिअरिंग हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट असेल कारण होतं काय, आता AFOचे मुलं तर आहेत ते तर समजा ठीक आहे, परंतु डिप्लोमा वाल्यांना बरेचसे डाऊट्स तिथे येतील
कारण त्याच्या लेवलने तुम्हाला स्टडी करायचं आहे म्हटल्यानंतर डाऊट्स तिथे येतील, पण डाऊट क्लिअरिंगसाठी आम्ही दोघं तर आहेच. मी असेल, सतीश सर असतील, भले तुम्ही कुठल्याही भाषे मराठीत विचारा डाऊट किंवा इंग्लिशमध्ये, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बिंदासपणे तिथं डाऊट विचारू शकतात पा. त्याच्यानंतर तुमचं पुढचं फीचर्स ते म्हणजे टेस्ट सिरीज पा. आता तुम्ही जर टेस्ट सिरीजचं जर महत्व जर पाहायचं असेल तर तुम्ही पाठीमागचे जे पेपर्स असतील पा AFOचे, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पहा आपण प्रत्येक वर्षी काय करतोय, मागच्या 2-3 वर्षापासून टेस्ट सिरीज लॉन्च करत असतो. आता तुम्ही IDBI AA ला पण पहा, AFO ला पण पहा, स्केल 2 ला पण पहा, बरेचसे क्वेश्चन्स आपले तिथे दिसलेले आहेत पहा. मग हे जे टेस्ट सिरीज जे असेल त्याला वेगळी परचेस करायची तुम्हाला गरज लागणार नाही. टेस्ट सिरीज सुद्धा आपण याच्यामध्येच ऍड करतो, टेस्ट सिरीज सुद्धा. आणि तुमचे क्वेश्चन्स हे AFO लेवलचेच असतील, तुमची लेवल ती जी असेल ती मेंटेन केलेली असेल तर ते जे असेल ते टेस्ट सिरीज पण चांगल्या पद्धतीने तुमच्या तिथं बनवलेले आहेत. त्यांचं एक्सप्लेनेशन वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भेटून जातील. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो डिप्लोमावाल्यांचा, सर याचं नेमकी मीडियम कसं, तुम्ही कसं शिकवणार, आम्हाला तर इंग्लिश समजत नाही, इंग्लिशमध्ये मटेरियल असेल तर आपल्याकडे दोन्ही ऑप्शन्स असतील पा, इंग्लिश प्लस मराठी, अशा दोन्ही याच्यामध्ये आपण काय करणार आहे, शिकवणार आहे. तुमचे जे काय मटेरियल असेल ते सुद्धा आपण बऱ्यापैकी मराठीमध्ये तिथं देण्याचा प्रयत्न करणार, कारण बरेचसे शब्द असे आहेत की ते शब्द मराठीत हे जे असतील पा, जे मराठी मीडियमचे मुलं असतील किंवा डिप्लोमाचे त्यांना इंग्लिशमध्ये नाही समजत, त्याच्यासाठी आपण मराठी सुद्धा मीडियम तिथं ठेवलेलं आहे. आणि याची जी फीज असेल पा ती मी आत्ताच सांगितले 1000 रुपये, कुठल्या प्रकारचा GST वगैरे त्याच्यावरती नाही. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. टेस्ट सिरीज वेगळी परचेस करायची गरज नाही पा, टेस्ट सिरीज वेगळी परचेस करायची गरज नाही. आता याच्या पुढे गेल्यानंतर ते म्हणजे तुम्हाला ही जी बॅच असेल पा, ही बॅच नेमकी परचेस कधी करायची, काय तुम्हाला कुठून करायची. संकल्प 247 हे ऍप आहे, प्ले स्टोअर वरती जायचं, हे ऍप डाउनलोड करायचं, त्याच्यामध्ये उमंग कृषी घटक अशी एक तुम्हाला बॅच दिसेल पा, ती बॅच तुम्हाला डाउनलोड करायची आहे पा. हे सगळे फीचर्स होते, तुम्हाला बॅच मध्ये काय काय भेटेल काय काय नाही. अजून एक महत्वाचं मला याच्यामध्ये बोलायचंय ते म्हणजेच बऱ्याचशा जणांचा जो डाऊट आहे पा, IBPS घेईल की TCS घेईल की MPSC घेईल, ते एक लक्षात ठेवा. कुठल्याही एक्झाम, कुठलीही जरी एक्झाम जर घेतली, तिचा कुठल्याही याने जर कंडक्ट केली तर मला सांगा वीटचं नाव बदलल का रे, त्याच्यानंतर तुमचं बाकीच्या ज्या गोष्टी असतील ASDS मधल्या समजा तुमचं किंवा दुसरे जे काही विषय असतील त्याच्यामध्ये हे बदलणार आहे का, तर जे काही तुमचा अभ्यासक्रम असेल असा बदलण्याचा विषयच येणार नाहीये. म्हणून आपल्याला जे असेल ते पूर्ण डेप्थ मध्ये जाऊन आपण स्टडी करणार आहे. कुठलीही बॅच आपली जर पाहिली असेल ती पार 0 पासून ते डायरेक्ट हाय लेवल पर्यंत असते. त्याच्यामुळे याच्यामध्ये पण चिंता करायची कारण नाही, तुम्हाला जो काही सिलेबस दिलेला असेल त्याच्यानुसार ते चालेल, परंतु तुम्हाला अशा काही एक्स्ट्रा गोष्टी याच्यात भेटतील की ज्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या पण नसतील. म्हणून ह्या बॅच जी असेल पा, ही पार 0 पासून ते हाय लेवल पर्यंत ही बॅच चालली जाईल. आणि ज्यांना ज्यांना परचेस करायचे असेल त्यांनी हे ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्ही करू शकता. ठीक, तर सतीश सर पुढचा जो पार्ट असेल ते घेतील पा. सतीश सर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा जी माहिती असेल ती तुम्हाला सांगतील. धन्यवाद, थँक्यू. ज्याप्रमाणे प्रशांत सरांना तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करूशी वाटते की बघा, याच्यामध्ये तुम्हाला सरांनी जे सांगितलं की टेस्ट सिरीज जे आहे, कारण तुम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्म काय करतील की अगोदर बॅच घ्यायला लावतील, बॅच घेतल्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीजसाठी वेगळे पैसे मोजावे लागतील. तर या ठिकाणी असं काहीच नाही होणार नाहीये. तुम्ही एकदा बॅच घेतली, बॅच घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा कम्प्लीट सिलेबस इन्क्लुडिंग टेस्ट या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच छताखाली भेटणार. त्याच्यामुळे चिंता करायची नाही, कुठल्या जास्त गोष्टीचा विचार करायचा नाही, सरळ सरळ जायचं. संकल्प 247 ऍप आहे, त्याच्यावरती जायचं आणि परचेस करायची. तुम्ही मागचे माझे सुद्धा जे काही व्हिडिओ बघितले असतील किंवा मागच्या वर्षी मी जी पण एक कृषी सेवकची बॅच घेतलेली आहे, माझ्याकडे एक नियर अबाउट 850 पोरं होते. 850 पोरांपैकी एक 83 पोरांचा त्यामध्ये कृषी सेवकचा रिझल्ट आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी विचार करू शकता. आणि मागचे पण जे काही आपले कृषी सेवकचे लेक्चर वगैरे झालेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता. आता झालं माझ्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत किंवा माझ्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी अजून जाणून घ्यायच्या असतील तर या ठिकाणी माझा जो काही आहे त्याला आपण जे रेझ्युमे म्हणतो किंवा शॉर्टमध्ये मी काय काय आतापर्यंत केलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी आहेत की बघा, क्वालिफिकेशन माझं हिरोराष्ट्रीयम या ठिकाणून झालेलं आहे, जे की PDQच्या अंतर्गत येतं. 2018ला मी मेन्सला अपेअर झालो होतो, 19ला कृषी सेवक सिलेक्ट झालो होतो, AFOच्या इंटरव्ह्यू होतो. म्हणजे आतापर्यंत 2025 पर्यंत साधारणतः मी एक 18 इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि साधारण 18 मेन्स आणि 13 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कृषी सेवकमध्ये 2 वेळेस फायनल सिलेक्शन आहे. आता पुढे जर गेलं तर प्रशांत ढोले सरांबद्दल जर कधी सांगायचं तर भारतातील असा एकमेव व्यक्ती आहे की ज्यांचं AFO मध्ये सलग 3 वेळेस सिलेक्शन आहे. म्हणजे आपल्याकडे असा फॅकल्टी आहे किंवा आपण असा फॅकल्टी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत
की ज्याचं सलग 3 वेळेस AFO मध्ये सिलेक्शन आहे. म्हणजे तुम्हाला IBPS न जर कधी पेपर घेतला तर चिंता करायची काम नाही. 60 पैकी 50 प्रश्न येतील याची गॅरंटी आमची. 60 पैकी 50 प्रश्न म्हणजे 120 पैकी 100 मार्क मिळवून देण्याचं काम आमचं. ते आमच्यावर सोडून द्या तुम्ही की तुम्हाला मार्क कसे दिले आणि कसे नाही. आता तुम्हाला मार्केटमध्ये लय जण म्हणतील की असं आमकं ढमकं टमकं. विश्वास ठेवायचा नाही. टीचिंग बघायची, क्वालिटी बघायची, कंटेंट बघायचं, नंतर विश्वास ठेवायचा. पुढील 1-2 दिवसामध्ये आपल्या संकल्प ऍग्रिकल्चरच्या युट्यूब चॅनलवरती कृषी सेवकचे पण तुम्हाला जे काही लाईव्ह लेक्चर्स आहेत ते लाईव्ह लेक्चर सुद्धा दिसतील. आता या बॅच मध्ये जेवढं काही भेटतंय ते तर भेटणारच आहेत. सोबतच तुमचे मागच्या वेळेस जसे आपण युट्यूबवरती सेशन घेतले होते की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि क्वेश्चन्स टाईप, तर तसे सुद्धा सेशन जे आहेत ते आपण तुमच्यासाठी घेणार आहोत. म्हणजे क्वेश्चन आन्सर टाईपचे, जेणेकरून तुमची प्रिपरेशन होईल. सोबतच सरांनी एक गोष्ट जी सांगितली तुम्हाला टेलिग्राम ऍक्टिव्हिटीची, ज्या दिवशी ज्या टॉपिकवरती लेक्चर झालं त्याच टॉपिकवरती संध्याकाळी तुम्हाला त्याच्यावरती क्विज पण दिसेल. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी जो झालेला टॉपिक आहे संध्याकाळी त्याच्यावरचे प्रश्न, इनफ अशी प्रॅक्टिस तुमच्याकडून या ठिकाणी करून घेतल्या जाणार आहे. तर सगळ्यांना ही विनंती आहे किंवा आग्रह आहे की या बॅचचा प्रमोशन आम्ही एवढं काय करणार नाही, पण ही जे आपले डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत या सगळ्यांपर्यंत ही बॅच पोहोचवायची आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओची लिंक जी आहे ती सगळ्यांना शेअर करायची आहे. आणि या ठिकाणी संकल्प टू पोर्शन नावाचं ऍप जे आहे ते डाउनलोड करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला ती बॅच दिसेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त 1000 रुपयामध्ये आहे. आज 1000 रुपये दिले तर उद्या जर कधी कृषी सेवकची पोस्ट निघली ना तर ताण नाही आयुष्यभर. त्याच्यामुळे मी सांगतोय जास्त विचार करायचा नाही, धडकन घेऊन घ्यायची, टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला माहिती आहे आपलं कसा कार्यक्रम आणि कसा नाही. त्याच्यामुळे ऑल द बेस्ट. सर्वांनी ही बॅच परचेस करायची आहे. तर भेटूया तुम्हाला लवकरच युट्यूबच्या लाईव्ह सेशन मध्ये आणि आपल्या बॅच मध्ये. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.